करावी लागतील या गोष्टीची आपण नोंद घ्या, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर 38 सर्कल मध्ये वाढवला जाईल. आमच्या समाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषार शिंदे सर जोडले जातात. मोस्ट वेलकम. आयकॉनिक टुर्नामेंट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वन ऑफ द आयकॉनिक अँड क्रेझिएस्ट टुर्नामेंट. प्रचंड वेड लावलं या स्पर्धेने संपूर्ण बदलापूर वांगणी परिसरातील सर्व क्रिकेट वेड्यांना. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल स्क्वेअर द विकेट स्मॅश करायचा होता. इट्स अ वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती बचावात्मक गोलंदाजी करतोय गोलंदाज. येस सर डेफिनेटली. आणि स्क्वेअर कट करायचा प्रयत्न बॅटरने केला. त्याचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. एक तर बॉल शरीरापासून दूर होता आणि लेंथ त्याचे पुढे होते, त्यामुळे स्क्वेअर कट तिथे करू शकले नाहीत. इट्स वाईड. अतिरिक्त धाव्याने सुरुवात झाली. शुभ सुरुवात बॅटिंग करताना टीम कडावसाठी. नेक्स्ट बॉल. हो बंदाट गती. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला या अनपेक्षित रित्या मिळालेल्या उसळीनं बीट केलंय. येस सर डेफिनेटली. ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजाचा हात पाहता, त्याची लाईन पाहता, बॉल टप्पा खातो आणि टप्पा खाल्ल्यानंतर ज्यावेळेस अतिरिक्त उसळी बॉल घेतो त्यावेळेस तो फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण आहे. चांगला उल्लेख केला प्रथमेश आपण. इट्स डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट झालेत गोलंदाजाचे देखील. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले फ्रंट लाईन बॉलर आदित्य. बॅटचे शॉर्ट थर्ड बॅट. गुड फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मध्ये चांगल्या प्रकारे अडवलं जाते चेंडूला. मानवला आपण पाहत आहोत. भिवंडी विभागातील एक नामांकित संघांमध्ये उल्लेख केला जातो चौधरपाडा या संघाचा. आणि नेहमीच भिवंडी बाहेरील क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ प्रसिद्ध आहे. येस सर डेफिनेटली. भिवंडीचं क्रिकेट म्हणलं की सर्वात प्रगत क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये. आणि चौधरपाडा संघाचा तुम्ही उल्लेख केलात. थर्डमॅन क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेस सर बॉल एज लागून डिफ्लेक्ट होऊन जातो त्यावेळेस तो अडवणं कठीण असतं. शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेबांचे ते नुकतंच कांबरी साहेबांचं इथे नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर अंबरनाथ तालुका ग्रामीणचे ते शिवसेना प्रमुख आहेत सन्माननीय बाळाराम कांबरी साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पुन्हा एकदा भारत देशा घडवू हिंदुस्तान. भगवे आमचे रक्त तप्ते तप्त हिंदवी बाणा आणि जात गोत्र आणि धर्म आमुचा. शिवसेना शिवसेना शिवसेना. साहेब आपलं स्वागत आहे. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या नुकताच सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी सांगेन कडाव विरुद्ध चौधरपाडा ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करते सध्या कडाव टीम. टॉस जिंकल्यानंतर निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फंदाट गती आहे. बाहेरची कडा बॅटची नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन. डीप थर्ड मॅनला क्लिअर करणारा धावा 4 देऊन जाणारा फटका आपण पाहतोय. चौकार. ड्राईव्ह करायचा होता बॉल. खरं तर बॅटची थर्डमॅनचा बाहेर चौकार मिळालाय आणि या चौकाराने धावा संख्या पुढे आता 7 वरती. 7 ऑन बोर्ड विदाउट लॉस वॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टीम कडाव. पुढचा बॉल वेगानं हाताळलाय आणि आता असं म्हटलं जातं ना की उपरवाला जब्बी देतात छप्पर फाडके. आणि आता सध्या कडाव संघासाठी तेच झालंय. नशिबाची साथ. थर्डमॅनचा बाहेर 4 धावा. चांगला फटका आला. या फटक्याने धावा संख्या वाढवली आहे. सध्या धावफलक 11 वरती आपण पाहत आहोत. अंबरनाथ शिवसेना प्रमुख ग्रामीण तालुका सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि साहेबांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख. शिवसेना म्हटलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर चालणारी छत्रपतींच्या विचारांवर चालणारी शिवसेना
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहोत शिवसेनेची बुलंद तोफ आवाज शिवसेनेचा सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब मुख्य अतिथी मंचावरती विराजित आहेत आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आणि कान्नूरकरांच्या वतीनं सरपंच चषक कान्नूर या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सुरुवात चांगली झाली आहे. येस सर, डेफिनेटली 11 रन 11 धावा आल्यात आणि नशिबाची देखील साथ मिळाली, कारण बिहाइंड द विकेट खूप जास्ती धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्यात. येस डेफिनेटली थर्डमॅनच्या बाहेर कर तर तुषार सर आपण दोन्ही चौकार पाहिले. लक फॅक्टर ऑन झाले सध्या टीम कडावसाठी. आणि पहिली धाव जी आली ती देखील थर्डमॅन क्षेत्रामधून आली होती. प्रथमेश सर नक्कीच चांगलं ऑब्झर्वेशन तुमचं देखील आहे. आणि चला आपण इथे पाहत आहोत सध्या फटाक्यांचा आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख ग्रामीण आमचे सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब जनसेवक. खरं तर नेहमी कोणताही प्रश्न जेव्हा अंबरनाथ ग्रामीण परिसरातील सामान्य जनता त्यांच्याकडे घेऊन जाते ते प्रश्न लगेचच तातडीने सोडवण्याची त्यांची ओळख आहे. ओ पॉइंटला मिस्टेक, चुकीचं रूपांतर चौकारामध्ये जणू काही चपराकच लगावली गोलंदाजाला. पॉइंट पार 4. होता आपण पाहिलं बॅकफुटला जात असताना ऑन दी टोच स्क्वेअर कटचा फटका. यावेळेस फुलर लेनचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला पाठवले मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे, त्याचा काही जवाब नाहीये. अप्रतिम दर्जेदार कामगिरी डीप मध्ये पाहायला मिळाली. एकच धाव, चांगल्या फटक्यावरती जर एकच धाव आली त्याचं एकमेव कारण आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं, बॉलला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा ऑन दी फटका खेळत असताना थर्डमॅन रिजनला आणखी एक चौकार बिहाइंड द विकेट. आज मात्र कडव संघासाठी लकी राहिलंय आणि त्या क्षेत्रामध्ये थर्डमॅन रिजन मध्ये अनेक धावा त्यांनी बनवलेल्या आपण पाहतोय. आणखी एक सरपंच चषक चौकार. आला नुकताच बिहाइंड द विकेट या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की स्क्वेअर ऑफ द विकेट देखील यापूर्वी एक फटका चांगला आला होता, विसरून चालणार नाही. पॉइंटला स्मॅश केलं, जणू काही चपराक लगावली. खरं तर त्या 4 मिळाल्या नसत्या, पण 38 सर्कलच्या आतमध्ये त्या फिल्डरने केलेली चूक आणि झालेला फायदा तो कडाव संघाला. कडाव संघाचा आज लक फॅक्टर ऑन. आज मला तर वाटतं कडावकर नशिबाची गोळी जेवणासोबत खाऊनच आलेत की काय. ओहो, फ्रंट ऑफ द विकेट पुढे सरसावट ठोकलाय पठ्ठ्यानं. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कर प्रतीकच्या विरोधामध्ये झालंय आक्रमण. पुढे सरसावत पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि ट्रॅप रचला होता आणि त्या जाळ्यामध्ये फसला. लॉंग ऑनचा क्षेत्रात टिपला जाईल. षटक क्रमांक 2 आणि षटकारानंतर आलेली इम्पॉर्टंट विकेट या मॅचची. हा फरक होता. प्रथमेश सर पहिला बॉल थोडासा वेगाने टाकला होता आणि स्टेप आउट झाल्यानंतर चांगला बॅटवरती आला आणि यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर थोडासा कमी गतीने बॉल गेला आणि त्यामुळे बॉल हवेमध्ये गेला आणि इथे विकेट आली.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फ्रंट फुटला पुढे सरसावा दूर ठेवला होता आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. खेचून मारण्याचा प्रयत्न अगेन्स्ट दी टर्न, पडल्यानंतर हलका बाहेर येत होता चेंडू, पण त्याला जबरदस्ती ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न तो फलंदाजाचा फसला. नेहमीच अगेन्स्ट दी टर्न फटके खेळायचे असतील तर तुमच्यामध्ये प्रचंड ताकद असणे गरजेचं आहे, टायमिंग बेमिसाल असणे गरजेचं आहे आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर संपर्क देखील तितका चांगला होणं महत्वाचं आहे. कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट आहे. यस, चांगला उल्लेख तुम्ही केला आणि त्यामध्येच मी थोडं ऍड करतो, बॉटम हँड देखील तुमचा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. येस डेफिनेटली. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक वळतोय. नवीन फलंदाज विशाल आलाय. नावासारखाच विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विशालनं बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत पण धावत झेल घेणं हे काही सोपं नसतं. यस, निश्चित खूप कठीण असतं. बॉलच्या खाली तुम्हाला पोहोचायचं असतं, नजर बॉलवरती ठेवायची असते आणि बॉलला गॅदर देखील तुम्हाला करायचं असतं. इतक्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲट अ टाइम करायच्या असतात आणि कठीण असतं. उल्लेख केला आपण पाहिलं प्रथमेश सरांनी, असे झेल पकडणं कठीण आहे. रनिंग कॅच इज ऑलवेज डिफिकल्ट. येस इट इज. षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 28 धावा धावफलकावरती. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 28 बनला गेला. त्यामुळे आता कॅल्क्युलेशन लावलं जाईल कडाव संघाच्या वतीनं देखील की उरलेल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला किती करायचं. अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख ग्रामीण सन्माननीय बाळारामजी गांभीर साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. यस, सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेब खरं तर गरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व ज्यांचं अतिशय जबरदस्त आहे. आपल्या मुख्य मंचावरती सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेब, अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख आणि खरं तर ग्रामीण भागामध्ये अतिशय नेतृत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि जे गोरगरीब लोक असतात त्यांच्यासाठी मात्र वैयक्तिक स्वरूपामध्ये देखील अतिशय मदतीचा एक हात पुढे नेहमी ठेवणारं व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचावरती आणि या सरपंच चषकामध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. 28 सुरुवात तिसऱ्या षटकाची, कदाचित एक्स्ट्रा मिळू शकते. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवणारा प्रत्येक चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट कव्हरला खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या. तो बॅटर आपण पाहतोय आणि सध्या स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर कौशलला आपण पाहणार आहोत. विशाल आणि कुशलला आपण पाहतो आहोत. थोडी करेक्शन आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. फिल्डर थोडे अनुमान लावण्यामध्ये अयशस्वी ठरले होते. पहिले सुरुवातीला आपण पाहिलं तर 22 स्वरूपात धाव्या. सुरुवातीला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन दोन्ही फिल्डर एकत्र जमा झाले होते थर्डला. त्यांना असं वाटलं की रिव्हर्स जर सफल झाला तर आपल्याला धाव घ्यावी लागेल, पण त्यानंतर आपण पाहिलं तर मिस झाला बॅटरकडून आणि मागे फाईन लेगला बॉल आला. तिथून शॉर्ट फाईनचे फिल्डर पुन्हा धावले आणि अडवलं चेंडूला. येस, ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर हेच सांगितलं प्रथमेश सरांनी आणि चांगला ते अंदाज तिथे बनवत होते की बॉल आणि बॅटचा जर संपर्क झाला तर त्या दिशेनं बॉल जाऊ शकतो आणि त्यासाठी ते प्रयत्न तिथे सुरू होते. ओ मोठा फटका, उंच गेलाय, लांब नाही. कॅच कंप्लीट होईल का? सहज आणि सोपा झेल, पण असे उंच गेलेले झेल घेण्यासाठी धाडस देखील मोठं लागतं. कॅच कंप्लीट, 1 नो गॉन. षटक क्रमांक 3 रोशनला आपण पाहतात बॉलिंग मार्क वरती सध्या. धावा झाल्या तर 30. ताटी ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग समोर मोठं विद्यापीठ तुम्हाला पाहायला मिळतं. शिक्षण आजच्या तारखेला फार महत्वाचं आहे. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट खेळा, सर्व काही करा, आपले छंद जोपासा, पण त्यापूर्वी शिक्षणाला प्राधान्य द्या. आम्ही नेहमी सांगतो. पण नुकताच येत्या 14 तारखेला जर तुम्ही पाहिलं असेल आणि जर तुम्हाला माहित असेल तर चावा चित्रपट रिलीज झालाय. या बॉल नंतर मी चर्चा आवर्जून करेन. बॉलिंग मार्कवर सध्या रोशन
ऑन साइडला फटका खेचलाय, अडवा पॅटर्न लॉंग ऑनला ट्रॅप आणि त्या ट्रॅप मध्ये फसलाय. विकेटचं बटन डिझेलला थोडं थांबवेल मी आता. त्याचं कारण मी आता नुकतंच एक गोष्टीचा उल्लेख केला की येत्या 14 तारखेला छावा चित्रपट देखील रिलीज झालेला आहे. आपण सर्वांनी KGF पाहिला, सर्वांनी पुष्पा पाहिला. झुकेगा नाही पुष्पा म्हणतो, पण खरं सत्यात इतिहासाची पानं उलगडली तर तुम्हाला कळेल कोण झुकला नाही. 80,000 कुत्र्यांना लढणारा एकमेव छावा मर्दाचं काळीज घेऊन लढला वाघासारखा तो एकमेव स्वराज्याचा दाखला धनी आमचा स्वाभिमान छत्रपती धर्मवीर शंभूराजे. 40 दिवस तर औरंगाने तसा कोथळीत ठेवला आणि हवा तसा त्रास माझा राजा दिला, पण 40 दिवस तो त्रास सोसला पण धर्म परिवर्तन केलं नाही, म्हणून आज त्याला धर्मवीरी पदवी दिली गेली. त्या राजानं कपाळावर असलेल्या गंधासाठी त्या टिळासाठी 40 दिवस औरंग्याचं हाल सोसलं पण धर्म परिवर्तन केलं नाही. पण आज मॉडर्न डे मध्ये जर तुम्ही पाहिलं जेन झी तर संबोधतात त्यांना, पण मॉडर्न डे मधले जेवढे नवीन मुलं आहेत त्यांना असं वाटतं की कपाळावर टिक्क लावणं हे ओल्ड फॅशन आहे, जुनी पद्धत आहे. पण त्या कपाळावरच्या गंध्यासाठी माझ्या राजानं 40 दिवस त्या औरंग्याचं कसं हाल सोसल्यात ते पिक्चर बघितल्यावर, तो चित्रपट पाहिल्यावरती तुम्हाला कळेल. तुषार सर, चित्रपट जर तुम्ही पाहिला तर चित्रपट गृहातून बाहेर येईपर्यंत मुखातून एक शब्दही येत नाही. अंगावरती काटे येतात, अक्षरशः मनामध्ये संताप निर्माण होतो, तळपायाची आग अक्षरशः मस्तकात जाते त्या औरंग्यानं केलेलं माझा राजाचं हाल बघून. त्यामुळे चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पाहायला जा, कारण त्या चित्रपटाने किती कमावले त्यापेक्षा किती हिंदूंचे डोळे उघडले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. खरं तर निशब्द चित्रपट पाहिल्यावरती प्रत्येक जण तिथे झालेला आपण पाहिला थिएटर मधून बाहेर येत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल केलाय. अगदी क्षेत्ररक्षक होते आणि अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं चपकन खाली गेले. प्रथमेश सर, हे देखील गरजेचं असतं. एकच धाव तिथे प्राप्त झाली आणि अतिशय चांगला उल्लेख तुम्ही सांगितला. खरं तर धर्मवीर शंभूराजेंबद्दल आपण चर्चा करत होतो. 40 दिवस हाल त्यांनी सोसले आणि अबाधित ठेवलं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि सध्या बलिदान मास देखील सुरू आहे. प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे बलिदान मास आपण पाळलं. बलिदान मास पाळणं म्हणजे भरपूर काही मोठी गोष्ट नाही. आपल्याला मनोरंजित करणारी किंवा आपल्याला आवडणारी एका गोष्टीचा त्या 30 दिवसांपुरता त्याग करणं. जर आपल्या धर्मासाठी त्या राजाने 40 दिवस त्या औरंग्याचं हाल सोचलं ना, तर आपण त्या राजाच्या आठवणीसाठी एक आपल्या आवडती गोष्ट तिचा त्याग तर करूच शकतो. त्यामुळे बलिदान मास हे प्रत्येक हिंदूने पाळणं त्यांचं आद्य कर्तव्य, परम कर्तव्य आहे. येस सर, डेफिनेटली चांगला उल्लेख तुम्ही केला आणि अतिशय चांगली माहिती खरं तर तुम्ही पोहोचवली आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि प्रेक्षकांना देखील ती आवडली असेल याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. इथे षटक क्रमांक तिसरं पूर्ण झालेलं आहे. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 31, 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट ओव्हरमध्ये यदा कदाचित 12 ते 13 धावा जरी आल्या, एक चांगली टोटल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आवर्जून आम्ही ज्या स्पर्धेमध्ये जातो त्या स्पर्धेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करतो, कारण सध्या फार गरज आहे या सगळ्या गोष्टींची. कारण जोपर्यंत नवीन पिढीला राजा कळणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही की आज आपण इतक्या अभिमानाने आणि इतक्या आनंदाने का जगतोय. आज प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक देवांची मंदिर आहेत, पण माझ्या राजाचं अजूनही मंदिर नाही या गोष्टीची खंत वाटते. पण नुकताच भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांचं सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. मराठपाडा आय थिंक, तिथे त्या गावामध्ये एक सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन आवर्जून माझ्या राजाच्या त्या मंदिराला भेट द्या. आणि लहान मुलं जेव्हा आपली रडतात, या गोष्टीचा मी आता एक वेळ म्हणून उल्लेख करतोय की लहान मुलं जेव्हा आपली रडतात त्यांना मोबाईलवरती टीव्हीवरती कार्टून लावून देण्यापेक्षा छत्रपतींचा इतिहास दाखवा किंवा धर्मवीर शंभूराजांचा इतिहास दाखवा. आवर्जून लहान मुलांना कळू द्या की त्या राजाने या हिंदवी स्वराज्यासाठी काय केलं आणि काय नाही. यस, वैचारिक दृष्टिकोनामधून जयंती राजांची साजरी व्हावी हे माझंही मत आहे. गोलंदाज पुणे सज्ज आहेत. अजय, पुढचा बॉल आपण पाहतोय. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट बॉल गेला होता. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. मी सुरुवात ज्यावेळेस केली प्रथमेश सर त्यावेळेस सांगितलं की हिंदुस्थानामध्ये 33 कोटी देव आहेत आणि त्यांची मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु मानवाच्या जन्माला येऊन देखील देवत्वाला जाता येतं याचं जगामधलं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि पुढचा बॉल देखील डॉट आलाय. भन्नाट गती आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करणे प्रत्येकाला जमत नाही.
मी आवर्जून सांगतो की टीनेज फार इम्पॉर्टंट असते. टीनेजमध्ये तुम्ही काय करता यावरती प्रत्येकाने लक्ष द्यायला हवं होतं. आणि वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला त्या राजानं आणि शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. आज ज्याच्या स्वराज्यामध्ये ताठ मानेनं आपण अभिमानानं जगतो आहोत त्याचा इतिहास जाणून घेण्याची आपल्याला खरं तर आतमधून मनामधून ती भावना असायला हवी. आपण प्रत्येकाचा इतिहास शिकलो. लहानपणी आपल्याला छत्रपतींचा इतिहास शिकवलाच नाही. 4थी 5वी 6वीची इतिहासाची पुस्तकं उलगडली ना तर आपल्याला मुघलांचा इतिहास शिकवला, आपल्याला इंग्रजांचा, पोर्तुगालचा, डचांचा इतिहास शिकवला. पण त्या 40 पानांच्या पुस्तकामध्ये 4 पानांचा इतिहास फक्त माझ्या राजाचा होता आणि 4 ओळींचा इतिहास फक्त धर्मवीर शंभू राजांचा होता. त्यामुळे जरी लहानपणी आपल्याला काही शिकवलं नाही हरकत नाही, पण आता वेळ आहे तो चित्रपट जाऊन पहा. मी कोणत्याच चित्रपटाचं प्रमोशन करत नाही, जाहिरात करत नाही, मला त्याचे पैसेही मिळत नाही, पण फक्त आपला धर्म आपल्याला कळावा, आपले महाराज आपले राजे आपल्याला कळावे यासाठी मी कळकळून प्रत्येकाला विनंती करत असतो. आवर्जून जा आणि तो चित्रपट पहा. जर चित्रपट पाहायचा नसेल तर हरकत नाही, पण शिवचरित्र, शिवगाथा किंवा यूट्यूबवरती बरीच माहिती आहे ती आपण जाणून घ्या. कारण त्यात राजानं आपल्यासाठी काय केलं ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची जाणीव होणार नाही. येस डेफिनेटली. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतात आणि धावबाद झालेत देखील. आणखी एक सफलता इथे आली आहे. चांगला उल्लेख केला तुम्ही की वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली होती आणि वयाच्या 16व्या वर्षीच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी देखील लिहिली. परंतु माणसं 61व्या वर्षी वाचायचा विचार ते करतात. जर 16 वर्षाच्या तरुणानं ती लिहिली आहे तर 16व्या वर्षाच्या तरुणांनी ती वाचली पाहिजे. वयाच्या 61व्या वर्षी वाचून काय होणार आहे. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळ गेली, सत्ता गेली आणि मग कार्यक्रम संपला. आणि त्यामुळे जत्रा संपल्याच्या नंतर जर तुम्ही दुकान मांडाल तर त्याला अर्थ राहत नाही. मॅचकडे लक्ष वेधून 3.3 षटकांसारख्या संपन्न 32 32 धावा धावफलकावर. नाही, चांगला उल्लेख. खरं तर चर्चा ज्यावेळेस कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरू होते, एखादा विषय जर हातामध्ये घेतला तर त्यावरती चर्चा झाली पहिल्या इनिंगमध्ये, तर मला वाटतं जास्ती प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजेत. पण प्रेक्षकांना मॅच बाबत जाणून घेण्यामध्ये जास्त रस असतो. बघा ही स्पर्धा अपुरी पडेल जर माझ्या राजाची गाथा सांगण्याची मी सुरुवात केली तर. त्यामुळे मी थोडंच बोलतो, पण प्रेक्षकांमधून जर 100 प्रेक्षक, ओन एफर्ट्स, प्रयत्नांती परमेश्वर, आत्मसमर्पण त्याला म्हटलं जातं. गावाच्या नावाची टी शर्ट परिधान केली ना की ऊर्जा आणि हे असं आत्मसमर्पण आपोआप मनातून येतं. आणि हे आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट आहे, गावासाठी खेळताना आम्ही काहीही करू, लिमिटलेस. या क्रिकेटला कुठेही मर्यादा नाही आहे. गावाची टी शर्ट शरीरावरती आली ना, अंगावरती आली ना, त्यानंतर हे प्रयत्न, हे एफर्ट्स आपोआप येतात. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ते एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. येस सर, डेफिनेटली संपूर्ण समर्पण तुम्हाला पाहायला मिळालं. खेळाडूचं 2 धावा प्राप्त झाल्या पाठीमागच्या बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला भिरकवलाय, गॅप मध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चाललाय. हा फॉली होता, पुढे टाकला होता आणि या बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. सरपंच चषका मधला आणखी एक दिमागदार षटकार.
आणि तुषारजी शिंदे सर आपल्याला मंत्रमुग्ध करत होते पूर्वार्धामध्ये, ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या सोबत छत्रपती शिवरायांचं आणि शंभू राजांचं चारित्र्य आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी नक्कीच एक जबरदस्त आणि एक यशस्वी प्रयत्न आपल्या समोर केला. आजच्या रात्रीमध्ये भरपूर चर्चा होईल आपल्या राजाची, निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांची, शंभू राजांची. जाऊया मैदानावरती. 41 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करण्यासाठी नक्षत्र स्पोर्ट्स चौदारपाडा संघासाठी सलामीची जोडी नंबर 1 A1 जोडी योगेश आणि प्रतीक सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरती शिवशक्ती कडाव संघाच्या तोफखान्यातला पहिला शिलेदार गोलंदाजीसाठी कुशल गुरव. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू जबरदस्तरित्या आक्रमक फटका, तुफान आक्रमणाला सुरुवात झालीये. पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, चौकार. सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिव छत्रपती राजा. छत्रपती शिवरायांचं गुणगौरव कौतुक केलं जातंय. डीजेवाल्या भाऊचं मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करू. निश्चितच मित्रांनो, आज पुन्हा एकदा गरज आहे छत्रपती शिवरायांची. चर्चा होईल. गोलंदाज तयार आहे. पहिल्या बॉलवर चौकार. इथं हा फुलरलेनचा चेंडू मागे जाऊन चेंडूला अडवलं जातंय. चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकलाय. डॉट येतोय. जबरदस्त द्वंद्व या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुशल गुरव गोलंदाजी मार्कवरती. कडाव एक्सप्रेस तुफान आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती तुफान चौकार आलाय. योगेशनं ठोकलेला चौकार आणि पहिल्या चेंडूवरती एल्गार. नेक्स्ट बॉल. कुशल गुरव. यावेळेस पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी प्लेस केलं. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सुंदर फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप चांगलं आलं. त्या ठिकाणी अडवलं चेंडूला. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. बिनबाद 5. शांत आणि संयमी सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांनी पाहिलं जबरदस्त वेगवान चेंडू येत आहेत. निश्चितच पहिल्या चेंडूवरती चौकार मिळालाय. इथं विकेट ठेवणं गरजेचं आहे. एक डॉट आला. त्यानंतर सिंगल घेतोय. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. कुशल गुरव. स्ट्राईक एंड वरती लेफ्टी बॅट्समन प्रतीक. हा पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र जास्त बाहेर. पंच डीके सर आमच्याकडे वळतायत. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धावांपर्यंत पोहोचायचंय. मॅजिक फिगर गाठायची आहे 41. इथं कशा पद्धतीनं पार केलं जाईल टार्गेट. द्वंद्व मोठं आहे. यावेळेस प्रचंड वेगवान, मात्र दिशा चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतीये. बाहेरून वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. शिवशक्ती कडाव संघासाठी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना कुशल गुरवला आपण पाहताय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानं इथं दिला. त्यानंतर आपण पाहताय एक डॉट आला, एक सिंगल आली. या सलगच्या 2 चेंडूंवरती 2 वाईट बॉल येत आहेत आणि धावफलकावरती जर नजर मारली तर 7 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 पहिला इथं चालू असताना विवर रचनेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये पाबंदी आहे. यावेळेस ओरपी चेंडू फटका खेचलाय. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी. ठोसा द्यायला सुरुवात झालीये. मैदानात आग लावलीये. सलामीच्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. पहिला बुरुज ढासळलाय. पहिलं पाखरू आझाद. गॉन. मिळालाय. फलंदाज प्रतीकला माघारी पाठवलं जातंय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 7 धावा इथं जरूर मिळवल्यात. चला, बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. निश्चितच आयोजकांच्या वतीने या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत.
पहिला फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय, फलंदाज बाद होतोय. लागलेला हा पहिला झटका 7 या आकड्यावरती फलंदाज प्रतीकला मैदान सोडावं लागलंय. बॅटिंग करत असताना योगेशला साथ द्यायची होती. सलामीसाठी मैदानावरती आलेला प्रतीक मैदानाच्या बाहेर जातोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जे मैदानावरती वापरलं होतं ते या ठिकाणी चुकताना पाहायला मिळतं. फलंदाज प्रतीक अगदी शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. षटक क्रमांक पहिलं कुशल गुरव गोलंदाजी करतोय, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. इथं फुलटो चेंडू, फटका चांगला खेळलाय, कव्हरला बीट केलं, कव्हर स्वीपरला चेंडू सरळ निघून जाईल. दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. 1 more 4. ही मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळेल. एका बाजूनं गोलंदाजी तुफान पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूनं चांगल्या दर्जाची बॅटिंग आपण पाहताय. बॅट्समन करणनं ठोकलेला हा चौकार आपण आलोय याची जाणीव करून देतोय. 4 धावा येत आहेत. धावफलक पुढे सरकेल ते 11 या आकड्यावरती. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुशल गुरव लगेच कमबॅक, लगेच आपल्या वेगाची जाणीव करून दिली आहे. षटक क्रमांक पहिलं इथं संपलेला आहे. धावफलकावरती आपण पाहताय 11 धावा. इथं बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा. मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. या परिसराच्यासाठी आणि या विभागासाठी ज्या व्यक्तिमत्वानं निश्चितच दिवस रात्र मेहनत घेतली, प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारं हे व्यक्तिमत्व अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाळादादा कांबरी साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक सरपंच सन्माननीय अरुणदादा राऊत मी आपणास विनंती करतोय आपल्या, आणि उपसरपंच सन्माननीय हरेशदादा राऊत मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या लाडक्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा आणि या परिसराच्या भगव्याची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी अहोरात्र व्यक्तिमत्व हे झुंजत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कष्ट करणारं, निश्चितच गोरगरिबांसाठी काळ्या रात्रीला धावणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय बाळादादा कांबरे साहेबांचा शुभ सन्मान या कानोर ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन भरपूर सारं प्रेम आदरणीय बाळादादा कांबरी यांना आपण देत आहोत. असंच प्रेम सातत्यानं आम्हा सर्वांवरती राहू द्यात अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. निश्चितच मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळतीये. 11 धावा स्कोर कार्ड वरती जोडलेल्या आहेत. निश्चित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक, 30 धावा इथं बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आपण पाहिली योगेश आणि प्रतीकला जरूर माघारी पाठवलंय, मात्र करण जो मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं एक चौकार ठोकून मैदानावरती एल्गार केलाय. पहिल्या षटकात 11 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज विक्रांत मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल, कदाचित बॅटची एज आणि शॉर्ट थर्डमॅनला एक अप्रतिम झेल. फलंदाज ठरतोय फेल. सापडलाय नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा या संघाला अडचणीत टाकणारी ही गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आक्रमक चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज आणि त्यानंतर योगेशला इथून मैदान सोडावं लागलंय. लागलेला हा दुसरा झटका नक्षत्र 11 चौदरपाडा या टीमला. फलंदाज बाद होतोय. प्रतीक बाद झाला, योगेश बाद झाला. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज 2 बुरुज ढासळलेत आणि इथून संकटात सापडलेला नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला बाहेर कोण काढणार हा प्रश्न इथे या ठिकाणी उभा राहिलाय. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती इन ॲट नंबर 4 बॅट्समन आदित्यच्या खांद्यावरती जबाबदारी जिम्मेदारी या ठिकाणी दिलेली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल, ही जबाबदारी इथून पार पाडली जाईल का, 41 धावांची मॅजिक फिगर पार केली जाईल का, संघ संकटात असताना इथून संकट मोचकाची भूमिका पार पाडली जाईल का, हा प्रश्न निश्चितच पडलाय.
350 वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला प्रश्न पडला होता, मोगलाईतून कोण आपल्याला बाहेर काढणार. त्यावेळेला प्रश्न पडला होता, अंधार फार झाला होता, दिवा पाहिजे होता आणि अशा वेळेला छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला. आज इथं अंधार पडलाय. टीम नक्षत्र चौदरपाडा आता बाहेर काढलं जाईल का. फटका चांगला खेळलाय, बॅकफुटला गेलाय, पंच दिलाय, जबरदस्त आक्रमक प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, त्याला पार करत असताना चेंडू सीमा पार, षटकार. बाळादादा कांबरी साहेब या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत. निश्चितच आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण आलात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. सातत्यानं असंच प्रेम सर्वांवरती राहू द्या अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. फटका तुफान पाहायला मिळालाय. आदित्य मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघर्ष करण्याची ताकद माझ्या मनगटात आहे हे सांगत असताना मनगटाच्या ताकदीचा पुरेपूर वापर, षटकार आलाय. गेम ऑन. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय. निश्चितच कव्हरला पार केलंय. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आलाय. चेंडू पकडलाय. थ्रो थोडासा खराब आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. ही मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळेल, कारण दोनही बाजूने आपण पाहताय तर दोन ताकदवर टीम. एका बाजूने कल्याण ग्रामीणचा तुफान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थातच नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा, आणि निश्चित दुसऱ्या बाजूने ताकद लावत असताना याच परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती कडाव. दोन तुफान ताकदवर दादा टीमच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपण पाहताय. निश्चितच भिवंडी ग्रामीणला बिलॉंग करतायत नक्षत्र चौदरपाडा. दोन्ही संघ ताकदवर पाहायला मिळतात. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. ठोसा पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर आदित्य मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानं षटकार ठोकला. धावफलकावरती धावफलक पुढे सरकलं, त्यानंतर 2 धावा आल्या. इथं डॉट येतोय. ठोसा टिट फॉर टॅट. विक्रांत गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पहा, निश्चितच विकेटच्या मागे त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरला काही कळाईच्या आत मागे चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एका धावेची मदत येईल. धावफलकाला जोडतायत. जबरदस्त मॅच मैदानावरती रंगत असताना स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 20 या धावसंख्येवरती. 41 धावांच्या निश्चितच पाठलागाला सुरुवात केली आणि ही धावसंख्या सुद्धा पार करत असताना इथं आम्ही डिपेंड करण्याची ताकद ठेवतोय. शिवशक्ती कडाव या संघाचं नाव आहे. ग्रामीण भागाचा आणि या परिसराच्या क्रिकेटचा जर आपण अभ्यास करत असाल तर शिवशक्ती कडाव या संघाच्या ताकदीला निश्चितच तुम्ही पाहिलं असेल. गोलंदाज तयार. विक्रांतचा हा चेंडू प्रचंड वेग, अतिवेग, बॅटची एज, विकेटच्या मागे चांगला झेल, काही कळालं नाही आणि सरळ फलंदाजाला माघारी परतावं लागेल. लागलेला हा तिसरा हादरा नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडाला. रिमेनिंग रिक्वायर्ड 21 रन्स टू विन. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांची, दोन्ही बाजूच्या निश्चितच खेळाडूंची धगधग वाढवणारा हा सामना. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात होतोय. जबाबदारी दिली आहे. युवा सरदार गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. नितू माळी याच्या खांद्यावरती जबाबदारी. तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी सुरुवात करेल. 12 चेंडू 21चं समीकरण. नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघासाठी सुद्धा सामना ऑन आहे. दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी. दोन महत्वाचे मिडल ऑर्डरचे शिलेदार मैदानात खेळतायत. आदित्य आणि विशाल हे दोन फलंदाज मैदानावरती विशाल कामगिरी करतील का? निश्चितच संघ संकटात आहे, अडचणीत आहे आणि अडचणीतून बाहेर काढतील का हा प्रश्न या ठिकाणी पडलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज नीतू माळी षटक क्रमांक 3 ची सुरुवात करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज, युवा गोलंदाज. जबाबदारी फार मोठी आहे.
कारण हे षटक फार गरजेचं आहे. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय, चांगल्या पद्धतीने इथं पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव इथं पूर्ण करतायत. एका धावेची मदत आली आहे, एक धाव धावफलकावरती जोडली आहे. आदित्यच्या बॅटमधनं आलेली ही सिंगल धाव स्कोर कार्डला जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ इथं मार्गस्थ असताना गोलंदाज गोलंदाजी करतोय. नीतू माळी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 12 चेंडू 21चं समीकरण होतं. समीकरण तुम्ही पाहताय 11 चेंडू आणि 20 धावा. चला मित्रांनो, स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. जरूर मॅच अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक सामना महत्वाचा असतो. नॉकआउट स्टेजेसमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण खेळताय, पण वेळ पाळणं गरजेचं. हसा खेळा, शिस्त पाळा. गोलंदाज तयार. नीतू माळी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावरती विशाल खेळतोय. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क नव्हतं. विकेटच्या मागे चेंडूला गॅदर केलं आणि खऱ्या अर्थानं आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. शिवशक्ती कडाव संघाचं नाव आहे. गोलंदाजी अटॅक जर तुम्ही पाहत असाल, अतिशय प्रचंड वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. रात्रीचा प्रहर आहे, नाईटची मॅच आहे आणि वेगवान मारा. इथं हा चेंडू बॅट फिरवतायत, मात्र दिशाहीन. जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज नीतू माळीचा पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या कदाचित जास्त बाहेर व्हाईट बॉलचा कॉल येतोय DK सरांचा. अवांतरची एक धाव येईल, धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा इथं धावफलकावरती. निश्चितच 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. 41 धावांपर्यंत पोहोचायचंय, मात्र तुम्हाला सुरक्षित पोहोचून देणार नाही. जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. नीतू माळीनं दिलाय गजर आणि इथं फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. लागणारा हा 4था हादरा. बॅट्समन विशालचा खेळ संपला. पाडा वाट पाहत असेल, आमचा संकट मोचक कोण मैदानाच्या आतमध्ये येईल, आमचं संकट तारून नेणारा कोण शिलेदार मैदानात येईल. पंकजच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. नंबर 6 वरती बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे. मजबूत बांधा, मजबूत देहयष्टीचा हा फलंदाज. इथून जबाबदारी फार मोठी पार पाडायची आहे. 41 या आकड्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. धावफलकावरती आहेत 22 धाबा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती नीतू माळी आग ओकतोय. पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती पंकज. जिम्मेदारी फार मोठी, मोठ्या फटक्यांची नितांत गरज. चौदरपाडा संघाचा अजून एक शिलेदार, अजून एक विकेट मिळत असताना नीतू माळीला आणि मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी राजगर्जना करत असताना विजयाच्या दिशेने टाकलेला अजून एक पाऊल. बॅट्समन पंकज गॉन. या ठिकाणी अजून एक झटका मिळालाय. फलंदाज माघारी परतत असताना 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन पंकज बाद होतोय. फलंदाज विकेश मैदानावरती येतोय. बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूने आदित्य जो मैदानावरती किल्ला लढवतोय. एका बाजूने झुंज देतोय. एकाकी झुंज देत असताना नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहून सामना पाहतोय. माशासारखा तळमळत असताना स्ट्राईक्स साठी पाहायला मिळतोय. आदित्य मैदानावरती अजूनही खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी विकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथं जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. या दोन फलंदाजांना बुडती नौका किनाऱ्यावरती आणावी लागेल. संघ संकटात सापडलेला आहे, त्याला बाहेर काढावं लागेल. इथं संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. अडचणीत असणाऱ्या संघाला बाहेर कोण काढेल, जो गरजेच्या वेळेला धावून येईल तो खरा मित्र असतो. इथं संघाला गरज आहे. गरजेची भूमिका कोण पार पाडेल, ही गरज कोण भागवेल. इथं बॅटिंग करण्यासाठी विकेश आलाय. त्याच्यावरती जबाबदारी. फटका चांगला खेळलाय. आल्या आल्या जबरदस्त टोला दिलाय. खाली क्षेत्र निवडलं. सरळ चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. गेम ऑन. इट्स अ सिक्सर.
बनेगा, ही मॅच बनणार मित्रांनो. हा सामना तुफान रंगणार. षटकार येतोय 6 धाबांच्या मदतीने धावफलकावरती तब्बल आपण पाहताय 28 धाबा. विजयाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आपण पाहताय शिवशक्ती कडाव संघानं. आणि लगेचच दुसऱ्या बाजूनं दुसरा ठोसा पंच देत असताना बॅट्समन मैदानावरती विकेश आला आणि मी अजून जिवंत आहे, आमचा संघ अजून तयार आहे विजयासाठी. विकेशनं सांगितलं लगेच उत्तर, लगेच उत्तर, लगेच उत्तर दिलं जातंय. या ठिकाणी आपण पाहताय निर्धाव स्वरूपाचा हा प्रचंड वेगवान चेंडू, चुकीची दुरुस्ती, चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आहेत 28 धावा. इथं शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता. चला भावांनो, मीटिंग झाली असेल तर फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजून 13 धावांची आवश्यकता. नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा या टीमला. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. निश्चितच आपल्याला रात्रीचा समय आहे. 6 बॉल 13 धावांची गरज. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची गरज विजयासाठी. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना, 2 संघांच्या दरम्यान चाललेली काटेकी टक्कर, मोठी झुंज, मोठं द्वंद्व. सामना जिंकणं गरजेचं आहे. नॉकआउटच्या मॅचेस असतात, प्रत्येक सामना जिंकणं तुम्हाला बंधनकारक असतात. डू ऑर डाय, अभी नहीं तो कभी नहीं. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग, रिक्वायर्ड 13 रन्स टू विन. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. दर्शन कडाव शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. झेल टिपलाय आणि इथं नो बॉलचा इशारा. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती येतील. विनाश काले, विपरीत बुद्धी. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होत होती, चांगल्या पद्धतीनं खेळ चालू होता. फ्री हिटचा इशारा येतोय. 2 धावा येत आहे. समीकरण बदललंय मित्रांनो. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मैदानावरती सामना क्षणाला रंग बदलतोय. क्रिकेटचा खेळ आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, यॉर्कर लेंथ, काहीच कळालं नाही, आता पता नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जात असताना निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न झालाय. बॅटिंग करत असताना विकेश मैदानाच्या आतमध्ये, आदित्य जाऊन कान मंत्र देईल. निश्चितच एकमेकांना हुरूप देतील. मैदानाच्या आतमध्ये 11 प्लेयर समोरच्या पार्टीचे असतात आणि आपण 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये जे झुंजत असतात, जे बॅटिंग करतात, त्यांना मात्र संघर्षाला तोंड द्यावं लागतं. इथं 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथं शॉट चांगला आहे, फटका चांगला, समोर आलाय, टप्प्यात आला, परफेक्ट कार्यक्रम केलाय, भावानं ठोकलाय षटकार. मोक्याच्या क्षणाला दिलेला ठोका. षटकार येतोय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन द बोर्ड. पोहोचायचं 41 या मॅजिक फिगर पर्यंत. जो सामना दोलायमान अवस्थेत पहिल्या चेंडू पासून फिरतोय, तीच परिस्थिती इथं पाहायला मिळते. पहिला डॉट आला, 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता होती. डॉट आला, 5 चेंडू 13ची गरज. इथं षटकार येतोय. समीकरण बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना फिरवलाय विकेशनं. इथं पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जो संघर्ष करत होता, तो संघर्ष योद्धा बाद होतोय. वादळ घोंगावत होतं, ते वादळ या ठिकाणी शांत झालंय. विकेश परतला. येणार नाहीत
दोन्ही संघ जबरदस्त बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅच उमरोली विपक्ष उसाटणे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ही मॅच संपली की लगेचच आपण टॉस करणार आहोत. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता बॅटिंग करण्यासाठी. अजय यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळलाय. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. आदित्यला स्वतःच्या खांद्यावरती विश्वास आहे, स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे आणि या विश्वासाला निश्चितच इथून सार्थ ठरवावं लागेल. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. मैदानावरती निश्चितच आग लावणारी मॅच. संध्याकाळचं सत्र आहे, रात्रीच्या प्रहरात आपण आहोत. थंडगार हवा या ठिकाणी निश्चितच हळूहळू वाहतीये. मात्र या थंडगार वातावरणाला गरम करणारी मॅच मैदानावरती. 2 चेंडू आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता. संघर्ष योद्धा आदित्य, नक्षत्र स्पोर्ट्स संघाचा एक नक्षत्र खेळाडू इथं खेळतोय. फुलटो चेंडू खेळलाय समोर. झेलची सुवर्ण संधी आली आहे आणि शिवशक्ती कडाव संघानं पुन्हा एकदा शिवबाचा आशीर्वाद मिळवलाय. फलंदाज माघारी परततोय. मैदानावरती संघर्ष योद्ध्याला परतवलंय. बॅट्समन आदित्य आउट. प्रथमेश ठाकूर सर, साऊथचा हिरो इथं अवतरावा लागेल. नक्कीच आपण पाहताय मैदानावरती 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. इथून रजनीकांतचं रूप घ्यावं लागेल. 1 चेंडू 4 धावांची वॉड मॅच. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. इसे कहते मॅच. नेल बॅटिंग फिनिश. रोमहर्षक सामना. रोमहर्षकतेची परिणाम गाठणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच आपण पाहिली. कानोर बॉईज कानोर संघानं नेत्रदीपक यश मिळवलं. फक्त 37 धावा डिपेंड केल्या. त्यानंतर आपण पाहिलं भाईजान 11 मिजिया बदलापूर संघानं या ठिकाणी धावा डिपेंड केल्या. इथं फक्त 40 धावा होत्या. 41चं टार्गेट सुद्धा डिपेंड करण्याच्या तयारीत आम्ही आहोत सांगायला सुरुवात केली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वरती रोशन. 1 बॉल 4. इथं फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. गेम फिनिश. गेम फिनिश. गेम फिनिश. इट्स अ माइटी ब्लो. सिक्सर. ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट. ज्यानं मोक्याच्या क्षणाला आला आणि एकच ठोका दिला. एकच फाईट. वातावरण टाईट. बॅट्समन रोशन मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या बॅटपर्यंत गोल्डन सिक्सर आला. आज दरम्यान आमचे खऱ्या अर्थानं अनिल दादा डोपरी यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम अनिल दादा डोपरी. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कारण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ म्हटलं की त्या संघाचं नेहमीच नेतृत्व करत असताना कर्तृत्ववान ज्यानं कार्य केलं आहे आणि त्या संघाचा सर्वे